गाईज आम्ही फार ट्रॅफिकमधून गाडी काढून आम्ही फायनली फर्स्ट स्पॉट वरती पोहोचलो आहे. माझे केस खूप विचित्र झाले, असं वाटतं शॉक लागलेला आहे मला. अक्का केस जरा नीट कर, माझे खाली कर. सो कुल्हड़ची चहा, बासुंदी चहा आम्ही घेतो इकडं. मस्त घालायला खूप सुंदर वातावरण झालेलं आहे. आणि आम्ही इथं हे बघा दिदू जांभूळ घेते, टोपी घातली आहे. सो आधी चहा घेऊ आणि नंतर देवदर्शनाला जाऊया. सो हे मंदिराचं टायमिंग जे असते ते 12 वाजेपर्यंत असते पुढं, आणि देन संध्याकाळी 4 वाजता ओपन होते. सो त्याचं जे टायमिंग वगैरे असेल ते माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकून देईल आणि लोकेशन पण त्याचं टाकून देईल. सो काही तिथे संगम हॉटेल आहे. सो इथं तुम्हाला बासुंदी चहा वगैरे मिळेल. सो वी फॅमिली आर एन्जॉईंग दी बासुंदी चहा. आणि एवढा खूप छान नजारा आहे, मागे बसू या वातावरणामध्ये चहा पाहिजे म्हणजे पाहिजेच. चहा पितो, एन्जॉय करतो आणि मग जाऊया आपण वरती महादेवाचं दर्शन घ्यायला. श्रावण मास चालू आहे, एवढा छान मास चालू आहे, महादेवाचाच मास चालू आहे. सो त्याच्यामध्ये महादेवाचं इथं महाबळेश्वरचं पुरातन मंदिराचं दर्शन घेणं हे फार सौभाग्याची गोष्ट आहे. आता चहा घेतो, पाऊस बारीक बारीक सुरू आहे आणि नंतर वरती जाऊया आपण. सो महाबळेश्वर महादेवचे दर्शन झालेले आहे. खूप तिथं मनाई होती व्हिडिओ शूटिंग वगैरे करायला. सो आता दर्शन झालेलं आहे. रांग वगैरे जास्त नव्हती, पण खूप म्हणजे इथलं जे वैशिष्ट्य आहे तर इथं स्वयंभू लिंग आहे रुद्राक्षच्या फॉर्ममध्ये. सो आपलं जे प्रॉपर लिंग असते त्या स्वरूपात नाही, तर रुद्राक्षच्या ह्याच्यात खरबडीत लिंग आहे. सो हे तुम्ही मंदिराचं हे बघू शकाल. हे मंदिरचं स्ट्रक्चर ऑफ आर्किटेक्चर आहे हेमाडपंथीमध्ये, पूर्ण बंद आहे तोफे आणि याचं परत शिखर. हा व्ह्यू आहे मागचा, खूप छान व्ह्यू आहे मागचा. हर हर महादेव, नमः पार्वती पते, हर हर महादेव. आता पुढच्या स्पॉटला निघूया. काय खाते? पेरू. गोड आहे हा, चोखते नुसता पेरू, हातबीत काही नाही. सो मेन मंदिर आणि पंचगंगा मंदिराचं पण दर्शन झालेलं आहे. तिथं 5 नद्यांचा उगम आहे. सरस्वती, कृष्णा, कोयना, भागीरथी, वेण्णा. झाली की बात? हो झाली की बात. हां, या एवढ्या नद्यांचा इथं उगम आहे. सो इथून व्हिडिओमध्ये बघितलं असेल की तिथून मुखातनं ती येते बाहेर 5 नद्यांचं संगम होऊन.
आणि जो कुंड बघितला तुम्ही सो त्या कुंडामध्ये ती गुप्त होते आणि मेन जे मंदिर आहे महाबळेश्वर जिथं आपण दर्शन घेतलं तिथून 3 नद्या ह्या आहेत ज्या पूर्वेकडे वाहतात आणि 2 नद्या ज्या आहेत तिथल्या त्या पश्चिमेकडे वाहतात. काही अजून इन्फॉर्मेशन जर असेल डिटेलमध्ये जसं की मी फोटोज वगैरे काढलेले आहेत त्या इन्फॉर्मेशनचे ते इन्फॉर्मेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. तिथपर्यंत आता आम्ही थांबलो आहे त्या ठिकाणी. तिथं वडापाव ह्या मोसममध्ये वडापाव खायला खूप इच्छा होते आणि भूक पण लागली आहे कारण की जवळपास 11:30 वाजता नाश्ता केलेला पोटभरून नाश्ता केलेला. तर इथं म्हटलं वडापाव वगैरे खाऊन घेऊ आणि थोडा पोटाला पण आधार मिळेल. तर तुम्ही बघू शकाल दिदू मागे कशी ॲक्शन करते. दिदू इकडे बघ इकडे बघ. कसं वाटतं दिदू तुला कसं वाटतंय? हा छत्री उडाली छत्री उडाली. थंडी 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 थंडी. समोर बघ बरोबर काय दिसते. बाबा मामा सो गाईज दर्शन झालेलं आहे दोघं मंदिरांचं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं. आता परत सावित्री पॉईंटला चाललो आहे सो विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ इको पॉईंट. पण धुकं खूप वाढलेलं आहे इथं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं आधी की खूप धुकं वाढलेलं आहे. मंकी पॉईंट आहे सो ते आम्हाला दिसतील की नाही माहीत नाही बट आय विल ट्राय माय लेवल बेस्ट टू शो यू इन दिस ब्लॉग. कारण की ट्रॅफिकमुळे भयंकर टाईम गेलेला ट्रॅफिकमध्ये सो त्याच्यामुळे पूर्ण स्पॉट कव्हर होतील असं मला वाटत नाही. बट जेवढे होतील माझ्याकडनं कव्हर मी तेवढे कव्हर करेल ह्या ब्लॉगमध्ये. आय नो की हा खूप लेंदी ब्लॉग होणार आहे बिकॉज फर्स्ट टाईम हा आम्ही फॅमिलीसोबत बाहेर कुठेतरी आलो आहे लांब. फर्स्ट टाईम म्हणण्यापेक्षा याच्या आधी पण गेलेलो बट ते आम्ही ब्लॉगिंग करत नव्हतो. तर आता ब्लॉगिंग करतो आहे सर हा फर्स्ट टाईम आहे की एवढं लांब आम्ही आणि एवढे दिवस आलेले आहेत. ताई जिजू भाची आणि आई पप्पा आणि मी. सो खूप थंडी वाजते मला आणि कारण की खूप धुकं आहे. खूप म्हणजे सर्वांना मी दिलं आहे. आईला जॅकेट वगैरे दिलं आहे. छत्री मला घेऊन फिरावं लागते. बाकीच्यांनी तर रेनकोट वगैरे घातलेले आहेत. पण जी थंडी आहे ती वर्थ इट आहे. ओके आपली लवली कार रुबाबात उभी एकदम. थंडी वाजते दाढी कापते. व्हिडिओमध्ये या चलो जाओ उधर. आले भेटी चला. गाईस खूप आवाज आलेली आहे. खूप म्हणजे खूप आवाज आली आहे. थंडी पण वाजते त्यासोबत. हा 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 बट द वेदर इज एपिक एपिक एपिक. चला 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 चलो चलो चलो.
सावित्री पॉइंट सक्सेसफुली डन फॉर यू माय सबस्क्रायबर्स. खूप हवेचा दाब आहे, प्रचंड हवा चालू, पाऊस नाही आहे, बट जे फॉग आहे त्याच्यामुळे काही दिसत नाही आहे. सावित्री नदी दिसते इथं, पण ते धुक्यामुळे काहीच दिसत नाही आहे. बट इट वॉज अ नाईस एक्सपिरियन्स. हायली रिकमेंडेड प्लेस सावित्री पॉइंट. एवढा मस्त वातावरणामध्ये गुट्टा आणि खाताना कसं वाटतं? चांगलं आहे का? छान आहे, मस्त. सॉल्ट वगैरे लावलं का? मसाला लावला. कुठे गेलं काय? इथं सावित्री पॉईंट जवळच आहे. इथं एंट्रन्सलाच तुम्हाला कणीस वगैरे छान झालंय एकदम कोळसावरती. वाव, असं आहे. तिखट वगैरे लावलेलं थोडं. मॅगी पण आहे इथं, कैरी वगैरे आहे, उकडलेलं आहे वगैरे. खूप छान. आता मस्त आहे एकदम. सर्दी खूप छान आहे. मसाल्यामुळे थोडं स्पायसीनेस नाही ना, छान वाटतं थोडं. म्हणजे एवढी थंडी असते ना, त्याच्यामध्ये गरम जे खायला मिळतं ना, सुकून खूप छान मिळतं. बेस्ट आहे, खूप छान आहे. असं म्हणजे ॲक्च्युली काय आहे, घरी अशी मजा नाही येणार. कोणी जर आपण केलं घरी आणि विशेष म्हणजे भट्टीवरचं वाढलेलं आहे ना, त्याच्यामुळे जास्त चव लागेल. आणि कसं घरी केलं ना, एवढी चव नाही लागत, कारण की हा माहोल नसतो बेसिकली. जो याच्यासोबत कणसाचं काय नाही, पण जो माहोल आहे ना, तो खूप सही आहे. वातावरण महाबळेश्वरच्या वातावरणात खाल्लेले खूप छान आहे. खूप जोरात पाऊस येतोय. आपण बसूया गाडीत आणि रिटर्न जाऊया. सो गाईज, आम्ही महाबळेश्वर महादेवचं दर्शन घेऊन आलो आणि नंतर सावित्री पॉईंटला जाऊन आलो. तुम्ही बघितलं ब्लॉगमध्ये. सो आता गाडीचं पेट्रोल संपेवर आलं होतं, तर इट वॉज अ ॲडव्हेंचरस मोमेंट. सो गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आणि पार्किंगमध्ये पार्क केली आणि आता वी आर एक्सप्लोरिंग द मार्केट ऑफ महाबळेश्वर. खूप फॉग आहे, खूप थंडी असते ना, थंडी असते ना. काकडाला लागलेले आहेत सर्व. दिदू कुठे? दिदू हे बघा, हिने दिदूसाठी आम्ही नवीन पफर जॅकेट घेतलंय. किती क्यूट दिसते ना पफर जॅकेट मध्ये. सो पूर्ण परत मौसम एकदम सुहाना आहे. धुकं आलेलं आहे परत, हवा पण सुटलेली आहे, थंडी वाजते, बारीक बारीक पाऊस चालतोय. हीच तर खासियत आहे ना महाबळेश्वरची. इथं आणि दहीहंडीचे पण सेलिब्रेशन आहे, सो ते पण आपण बघूया, एक्सपिरियन्स करूया महाबळेश्वरचं दहीहंडी सेलिब्रेशन कसं असते. सो हे मार्केट, मी आलोय मार्केटमध्ये. तर चपला वगैरे चपला, नंतर काही घरातलं सामान, डेकोरेशनचं मार्केट आहे इथं माझ्या मागे बघाल. तर आपण दहीहंडीला जाऊया, नक्की जाऊया.
सो गाईज धनंजय स्टोरमध्ये आलेलो आम्ही. इथं शॉपिंग वगैरे केलेलं की जे फेमस आहे, मला पण फर्स्ट टाईम कळालं. सो इथून भरपूर टाईप्स ऑफ चण्याचे फ्लेवर्स इथं आहेत. नंतर चिक्कीज पण आहेत आणि फज पण आहे. तो स्पेशल पण सो मी खरेदी केलेली आहे. म्हणजे मी ॲक्च्युली गार्लिक ओनियनचे टेस्टचे घेतले त्याला आणि वॉलनट चॉकलेट वॉलनटचे फज. सो खूप छान टेस्ट आहे आणि अप्रतिम. मी कारण टेस्ट केलं इथं टेस्टिंगला तुम्हाला सर्व काही जे काही प्रोडक्ट असतील तुम्हाला टेस्ट करायला देतात. सो हे मेन मार्केटचा जो रस्ता आहे पूनम चौक, पूनम हॉटेलच्या लाईनला, सो तिथं हे आहे. भरपूर आउटलेट्स आहेत. तुम्ही ऑनलाईन पण याचा ऑर्डर वगैरे करू शकता पॅन इंडिया. तर ऑनलाईन पण तुमच्या ह्याच्यात येईल आणि आपल्या पुण्यामध्ये पण आहेत. तो PMCमध्ये आहे, पिपेवाडी वगैरे कोंडवा त्या साईडला. सो इट वॉज नाईस एक्सपिरियन्स. खूप भूक लागलेली आहे.